मी आज दीपक साहेबराव देशमुख राणा सोनेवाडी तालुका त्यांच्या प्लॉटमध्ये आहे. या कोथिंबीरीच्या प्लॉटला त्यांनी परवा दिवशी आपल्या वापरल्या अगोदर प्लॉटची परिस्थिती काय होती आणि वापरल्यानंतर त्यांना काही फरक जाणवला का, आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकू. नमस्ते, तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपक साहेबराव देशमुख, सोनेवाडी भोजापूर. तर मी 2 दिवसापूर्वी हा प्लॉटचा पूर्ण पिवळसर पण आले होता, कारण पाऊस खूप चालू होता. पावसामुळे पूर्ण कोथिंबीर ही पिवळी पडली होती. तर मी यांच्या फायटो हार्मोस कंपनीचं फायटो बूस्ट म्हणून वापरलं. तर 2 दिवसात पूर्ण पानं याची पूर्ण फ्रेश झालेली, म्हणजे हा पूर्ण पिवळे पडून असा हे झाला होता. तर आता 2 दिवसात ही पत्ती एकदम फ्रेश झाली त्याची पूर्ण. तर हे बघा शेतकरी मित्रांनो, त्यांनी मारण्या अगोदर त्यांना फक्त टोमॅटो पिकासाठी फवारणीला दिलं होतं, पण त्यांनी प्रयोग त्यांच्या कोथिंबीरच्या पिकावर केला. आणि तुम्ही मला मगाशीच सांगितलं का हा प्लॉट म्हणजे कोथिंबीर दिसतच नव्हतीच पूर्ण 2 दिवसात. आणि ज्यावेळेस मारलं त्याच्यानंतर 12 तासात आज तुम्हाला कोथिंबीरचा प्लॉट दिसायला लागला. तर मी निंदायला सुरुवात केली डायरेक्ट त्याची, आणि त्याच्यामध्ये निंदायला सुरुवात केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुसता प्लॉट दिसला नाही तर तो पिवळसरपणा कमी झालेला. आणि झाडांनी सगळ्यात महत्वाचं बघा, तुम्ही कोथिंबीरीने हाईट घेतली बरोबर आहे. म्हणजे हा फक्त अवघ्या 12 तासामध्ये कोथिंबीर त्यांना आता दिसत नव्हती, प्लॉट दिसत नव्हता कोथिंबीरचा आहे, आणि तो प्लॉट आता तुम्ही 12 तासामध्ये प्लॉट उचलला गेला. तुम्हाला कसं वाटतं? प्रोडक्ट एकदम चांगल्या प्रकारचा आहे आणि माझं मत आहे सर्व शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे. इतर औषध करण्यापेक्षा हे थोडक्यामध्ये परवडून जातं. शेतकरी मित्रांनो, त्यांचा एक महत्वाचा पॉईंट होता की इतर औषधांचा खर्च करण्यापेक्षा जर तुम्हाला चांगलं प्रोडक्ट तुमच्या हातात मिळत असेल तर मी नक्कीच सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करते, फायटो हार्मोन कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहे, फायटो बूस्ट असेल, फायटो जेट असेल, फायटो 76 असेल, सुपर ऍक्टिव्ह असेल, हे सगळे प्रोडक्ट हे तुमच्या सगळ्या पिकांना, भाजीपाला पिकांना वापरू शकता. पूर्ण कोथिंबीरचा प्लॉट तुम्ही बघू शकता. पूर्ण प्लॉट मध्ये आता कमीत कमी कोथिंबीर आहे असं वाटायला लागलंय. आता 2 दिवसापूर्वी त्यांना वाटत नव्हतं कोथिंबीर उगवली सुद्धा समजतच नव्हती. गेला प्लॉट म्हणलं काही उपयोग नाही राहिला, कारण पाऊसच खूप चालू होता ना. पाऊस जास्त असल्यामुळे प्लॉट पिवळा पडला होता आणि कोथिंबीर दिसत नव्हती. आज अवघ्या 12 तासामध्ये त्यांना प्लॉट परत आहे तसा दिसायला लागलाय. तुम्ही समाधानी आहात ना? खूप समाधानी. तर सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती केलं की सगळ्यांनी आम्ही फायटो हार्मोन्सच्या प्रतिनिधीशी संपर्क साधावा किंवा डायरेक्ट कंपनीशी संपर्क साधून फायटो हार्मोन्सचे जेवढे काही प्रोडक्ट आहे ते वापरावे. धन्यवाद.